गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात हे माहितीये तुम्हाला? ही फक्त एक परंपरा नाही, पहा आयुर्वेद काय सांगतं. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात आणि या ऋतूमध्ये शरीरातील कफदोष वाढतो. त्यामुळे आम म्हणजेच टॉक्सिन्सचं संचयन व्हायला लागतं आणि याचमुळे आपला अग्नी मंद होऊन आपलं पचन व्यवस्थित होत नाही, भूक व्यवस्थित लागत नाही आणि शरीराला गुरुत्व म्हणजे जडपणा जाणवतो. आयुर्वेदाने 6 चवींचं वर्णन केलंय. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. यातील तिक्त म्हणजेच कडू चव. तर ही कडू चव काय करते? शरीरात असलेला कफदोष कमी करते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण कडुलिंबाचं सेवन केलं तर शरीरातील कफदोष कमी होऊन आपला अग्नी पर्यायाने पचन सुधारतं, पिंपल्स, फोडी कमी येतात आणि आपली इम्युनिटी वाढते. उन्हाळ्यामुळे शरीरामध्ये तयार होणारी हीट, उष्णता ही कमी होते. त्यामुळे या गुढीपाडव्याला कडुलिंब खाण्याचं महत्व आहे. त्याच सोबत कडुलिंब आणि गुळ का खातात? तर कडुलिंब हे कडू आणि गुळ हे मधुर चवीचं म्हणजेच गोड चवीचं प्रतीक आहे. आणि गुढीपाडवा म्हणतो की आयुष्य हे कडू आणि गोड दोन्ही तत्वांनी बनलेलं असतं. त्यामुळे सर्व एक्सेप्ट करून पुढे जायचं. तर या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा कडुलिंब आणि गुळ खाणार ना? तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशाच आयुर्वेदिक टिप्ससाठी फॉलो करा. बाय बाय.